नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज, निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा। मध्ये अरे हात लावा ना काय माहिती खबर राहिले म्हणून आले। चाबीवरून ही गाडी यायची। नाव आलं आहे पण मोबाईल नंबर नाही। पाटलांनी मग आम्हाला फोन केला, आपदा मित्र म्हणून। आम्ही वर गेलो, पाटील आम्ही गावातले 4-5 जण होते। मग पाटलांनी साहेबांना फोन केला, पोलिसांना। तिथून आम्ही मग रेस्क्यू केलं। कुठं फाशी म्हणजे काय झालं, घटना काय? घटना फाशी कुठं झाला ही घटना? कुठं झाली? कुठेही इथं वर झाली, डोंगराला सागाच्या झाडाला। गावाचं नाव सांगा। कुटुंब, गावाचं नाव कुटुंब। आणि घटना कुठं घडली? घटना इथं डोंगराला घडली। काय झालं नेमकी ते सांगा। पाण्यात कसं काय आलं तुमच्या? पाण्यात आहे ना, सुनील वांगे तो नावाचा व्यक्ती, तो रोज शेळ्या घेऊन जातो। त्यांनी पोलीस पाटलांना फोन केला, त्याला प्रथम दिसलं। मग पोलीस पाटलांनी आपदा मित्र म्हणून मला फोन केला। मग बाकीच्यांना 2-4 जण गोळा करून ते पाहून पोलिसांना फोन केला। नमस्कार, मी PSI महेश पवार, गोडेगाव पोलीस स्टेशन। आज सकाळी 11-11:30 वाजताच्या सुमारास कोटमदराचे जे पोलीस पाटील आहेत डामसे, सुनील डामसे, यांनी पोलीस स्टेशनला येऊन खबर दिली की आमच्या कोटमदरा गावच्या हद्दीमध्ये जे डोंगर आहे, फॉरेस्टच्या वरती, टेकडावरती एका अनोळखी इसमाने गडफास घेतलेली आहे, अशा पद्धतीची खबर आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं। आम्ही तात्काळ सदर ठिकाणी गेलो। ते खूप उंच होतं आणि गावातील लोकांनी, पोलीस पाटलांनी आणि पोलीस आम्ही गेलो, लोकांनी खूप मदत केली। आणि ते वरती आम्ही जेव्हा बघितलं घटनास्थळ, तर त्यांनी ते जे कमरेचा जो टाईट पॅन्टचा जो नाळा आहे त्याच्याने ते गडफास घेतलेलं होतं। मग आम्ही रेस्क्यू टीम पण आली आणि त्यांनी मदत केलेली। आणि त्याच्यानंतर त्याच्या खिशात जेव्हा आम्ही बघितलं तेव्हा आम्हाला मोटरसायकलची चावी सापडली। मोटरसायकलची चावी आल्यानंतर मग आम्ही गाडीचा शोध घेतला। गाडीचा शोध घेत असताना ह्या ठिकाणी पडसटिका आहे, जे अनाथ मुलांचे बालकाश्रम आहे, या ठिकाणी त्याने गाडी ठेवलेली होती। तर ती गाडी आम्हाला मिळालेली आहे। आता पुढचा तपास आम्ही करत आहोत।